नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. मिळणार हा आर्थिक लाभ. पगार आणि पेन्शनमध्ये 30% ते 34% पर्यंत वाढ. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून बोनस व महागाई भत्त्याची भेट देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा येत्या काही दिवसात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नवीन वेतन आयोगात कोणकोणते बदल होतील, कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. महागाई भत्ता मूळ पगारात होणार विलीन. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाणार आहेत. दरम्यान नव्या 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ. फिटमेंट फॅक्टरमध्ये पण वाढ करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, जो की 8व्या वेतन आयोगात 2.86 होण्याची शक्यता आहे. यामुळे किमान पेन्शन सुमारे 25,740 पर्यंत पोहोचणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना तसेच 65 लाख पेन्शनधारकांना होणार असल्याचा अंदाज आहे. नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन 30% ते 34% पर्यंत वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.